आजचा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची पर्वणीच आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मान्यवर सौ मेधाताई कुलकर्णी यांचा आपल्याला लाभलेला आहे. युवाचे सर्व सभासद, मित्रमैत्रिणी, परिवार, प्रतिभाताई एक मिनिट, तुमचा दुसरा फोनवरचा बंद करा ना, तो इको येतोय त्यामुळे. ऑर्केस्ट्राचे सर्व कलाकार या सर्वांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत. आणि आपण नेहमीच चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना दीप प्रज्वलन, आता हे गृहीत धरून आपण याज्ञवल्क्य स्तवनाला मी सुरुवात करते. वंदेहम मंगलात्मानं भास्वतं वेद विग्रहं याज्ञवल्क्यं मुनिश्रेष्ठं जिष्णु हरिहर प्रभं जितेन्द्रियं जितक्रोधं सदा ध्यानं परायणं आनंद निलयं वंदे योगानंद मुनीश्वरम् एतानि द्वादश नामानि त्रिसंध्याये पठेन्नर योगीश्वर प्रसादेन विद्यावान धनवान भवेत. याज्ञवल्क्य महाराज की जय. आता यानंतर संस्थेचा परिचय आपल्या संस्थेचे श्रीयुत श्रीकांत जोशी आपल्याला करून देतील आणि तसेच युवा बद्दलही तेच माहिती सांगतील. विश्राम आहेत आता, विश्राम तुम्ही देता का? जॉईन झाले का? हो, जॉईन झाले. अनम्यूट करा विश्राम. नमस्कार, येतो आवाज? हो. शुक्ल यजुर्वेदी माध्यान्ह दिन मध्यवर्ती मंडळाचे आज या ठिकाणी आपण जो युवा म्हणून उपक्रम चालवतो, याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान आणि आपलं मंडळ, यातर्फे मी प्रथम सगळ्यांचं इथं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण कोरोनावरती मात करून या ठिकाणी आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. गेले 10 वर्ष विविध कार्यक्रम हे आपण युवाच्या माध्यमातून चालवतो. आपल्या संस्थेचा युवा हा एक उपक्रम आहे. सर्व उद्योजकांना एकत्र करून आपला व्यवसाय कसा वाढेल आणि त्याकरता काय काय मदत करता येईल याकरता आपण हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. 555 नारायणपेठ या ठिकाणी आपल्या संस्थेचं मुख्य कार्यालय आहे. ह्या कार्यालयातच आपल्या शेजारीच आपण ब्राह्मण विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालवतो. 65 विद्यार्थ्यांना राहण्याची या ठिकाणी आपल्याला इथं सोय आहे. याचबरोबर आपल्या शेजारीच आपली याज्ञवल्क्य नागरी पतसंस्था आहे. संस्थेच्या ऑफिस मधून जे काही विविध उपक्रम होतात किंवा कार्यक्रम होतात, त्याच्यातला मुख्यत्वे जे आहे ते वधूवर सूचक मंडळ आपलं या ठिकाणाहून चालतं आणि आपण दरवर्षी 6 ते 7 लाख रुपये हे आपण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून वाटत असतो. 12वी पास झाल्यानंतर त्याचं पूर्ण शिक्षण होऊस्तोपर्यंत आपण त्याला संस्थेच्या माध्यमातून मदत करत असतो. याचबरोबर 10वी आणि 12वी चांगल्या मार्कांनी जे पास होतात या सगळ्यांना आपण पारितोषिक देत असतो. आपल्या संस्थेला 43 संलग्न संस्था आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या संस्थेला ह्या संलग्न संस्था ॲफिलेट झालेल्या आहेत. म्हणजे आपलं कर्नाटक, गुजरात, सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणी आपल्या संस्थेचे आपल्याला संलग्न संस्था आहेत. या संस्थेतून आपल्याला विविध उपक्रम आणि त्या ठिकाणी झालेली माहिती ही आपल्याकडे येते आणि आपलं याज्ञवल्क्य परिवार म्हणून जे मासिक निघतं दर महिन्याला, या मासिकातून ही माहिती प्रसिद्ध होते. हे सगळे उपक्रम करतानाच आपला युवाचा उपक्रम हा पण तेवढाच महत्वाचा आणि मोठा आहे. युवाची जी माहिती आहे ते श्रीकांत जोशी सांगेलच, पण आपण केव्हाही आपल्या संस्थेमध्ये जरूर भेट द्यायला यायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना एक आव्हान असं करतो की प्रत्येकाने किमान 2 तरी सभासद आपल्या युवाचे वाढवले पाहिजेत. जर आपण 2-2 जरी सभासद वाढवले तरी आपली संख्या खूप मोठी होईल आणि इतर संस्था खूप चांगलं काम करत असतात. त्याच्याबरोबर आपल्या संस्थेचं वेगळे पण असं हे आहे की आपल्या संस्थेचा हा उपक्रम आहे. युवा हा आपल्या संस्थेचा उपक्रम आहे. म्हणजे याच्यात कुठलंही पैशाचं देवाणघेवाण नाहीये.
परंतु आपल्या नाती बांधवांना मोठं होण्याकरता आपण या ठिकाणी हा सगळा उपक्रम चालवत असतो. प्रत्येकाने स्वतः सभासद व्हायला पाहिजे या संस्थेचं, या युवा उपक्रमाचं, आणि याच्याबरोबरच संस्थेला नक्की भेट द्यावी. धन्यवाद. श्रीकांत जोशी, हो. याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान म्हणजेच युवाची स्थापना 2009 साली झाली. तशी युवाची संकल्पना 2004 साली पंढरपूरच्या अधिवेशनात मांडली गेली आणि युवाची सुरुवात झाली. आणि युवाच्या मीटिंग 2009 सालापासून दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होतात. याच्यामध्ये आपण युवाचे मध्ये सगळे ब्राह्मण बिझनेसमॅन एकत्र येऊन एकमेकांना बिझनेस देण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये हा ऍश्युरन्स असतो की बाबा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी नक्की दिली जाईल, बिझनेस मिळेल. हा तुमच्या क्वालिटीवर आणि तुमच्या सर्व्हिसवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. याच्याबरोबरच आपण युवातर्फे 2 इंटरनॅशनल कॉन्फरन्स केल्या, ज्याच्यामध्ये आपण दुबईमध्ये केली, मॉरिशसमध्ये केली. मॉरिशसच्या कॉन्फरन्सला सुभाष देसाई जेव्हा इंडस्ट्रियल मिनिस्टर होते तेव्हा ते आले होते. आणि दुबईमध्ये पण दुबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तिथली GmbF ही संस्था, नंतर तिथली इंडियन बिझनेस प्रोफेशनल काउन्सिल ही खूप मोठी संस्था आहे. असे 5-6 जण ग्रुप होते ना आपण, अशा जवळ 400 लोकांची मोठी कॉन्फरन्स झाली. सो आनंदाने असं सांगायला आवडेल की आपल्याला तिथे 48 कोटीचा. मला आता अशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आता इथे आपण बिझनेसमध्ये असणारे किंवा व्यवसायात असणारे किंवा नोकरीत असणारे बरेच जणांना ओळखतो. सो त्यांना युवाची माहिती करून देऊन युवाच्या मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा व्हावा ही सदिच्छा. आणि जे लोक आता जॉईन झाले आणि मेंबर नाही त्यांना परत एकदा विनंती, आवाहन की त्यांनी युवाचा मेंबर व्हावं. मी आता परत प्रतिभाताईंकडे हँडओव्हर करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण हटके कार्यक्रमाकडे वळताना प्रथम थोडे त्यांच्याविषयी जाणून घेऊया. युवा मित्रांनो, मैत्रिणींनो, हटके या नावाखाली शिरीष कुलकर्णी यांनी जवळजवळ 130+ मुलाखती घेतल्या आणि त्यातून उद्योजकांना, सामान्यांना मानसिक आणि वैचारिक पाठबळ निर्माण केले. आणि त्यात माननीय पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचाही समावेश आहे. हे सत्र असेच चालू राहणार आहे आणि राहावं. शिरीष सर यांच्या माननीय रतन टाटा, मुकेशभाई अंबानी किंवा पंतप्रधान मोदीजी, अमिताभ बच्चन या व्यक्तींचा व्यक्तिगत हटके आलेख टिपण्याचा त्यांचा मानस आहे. हटके म्युझिक या नावाखाली एकदम हटके ही कल्पना घेऊन कार्यक्रम करण्याचा शिरीष कुलकर्णी आणि डॉक्टर आशुतोष मिसळ यांनी बेत केला. पॅन्डेमिकची निगाव आणि निरुत्साही परिस्थिती ओळखून एकदम वेगळा विचार केला आणि आनंद निर्माण आणि आनंद वाटण्यासाठी हटके म्हणजे आगळे वेगळे, नवीन, नाविन्यपूर्ण, एकंदर एकदम जगावेगळे, डिफरन्शिएटेड, युनिक, आउट ऑफ द बॉक्स असे उपक्रम करण्याचे या समूहाने जणू चंगच बांधला आहे. आपण पण आपली मरगळ झटकून आपण पण प्रेरित होऊया आणि या पॅन्डेमिकच्या काळात सर्वांना मनात उभारी यावी, त्यांना आनंद प्राप्त व्हावा यासाठी या टीमने जवळजवळ 15 पेक्षा जास्ती ऑनलाईन हटके ऑर्केस्ट्रा सादर केले. परफॉर्मन्स आणि श्रोते आनंदित व्हावे, सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आज आपण ह्या मिनिंगलेस म्हणजे निरर्थक शब्द असलेल्या या गाण्यांमधून आपण सुखा समाधानाचा संदेश देऊया. आणि हा कार्यक्रम सादर करतायत COEP 1990च्या बॅच मधील प्रतिशत अभियंते हे सगळे एकत्र येऊन सादर करत आहेत. या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मेधाताई कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सगळ्यांना. युवाच्या सगळ्या टीमला नमस्कार आणि हटकेच्या सुद्धा सगळ्या टीमला नमस्कार. अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम युवाच्या माध्यमातून ठरवला. आता विश्राम कुलकर्णींनी संस्थेची माहिती दिली आणि युवाची माहिती श्रीकांत जोशी यांनी दिली. आणि आता सगळेजण खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे की या हटके कार्यक्रमामध्ये काय काय सादर होणार आहे. मी थोडीशी झलक त्याची बघितली त्या दिवशी आणि खरोखरच खूप वेगळा कार्यक्रम आहे. आता प्रतिभाताईंनी सांगितलं तसं की ही संकल्पनाच मुळात कशी काय सुचली असेल असं वाटतं. आपण एरवी ही गाणी ऐकत असतो. खरं इना मिना डिक्का हे गाणं आपण म्हणजे अगदी आपल्या तोंडावर असतं अशा चित्रपटातलं हे गाणं आहे. आणि हे गाणं गुणगुणताना आपल्याला वैजयंती मालाचा डान्स सुद्धा कित्येकांना जाणवत असेल मनानी.
किंवा लारी लप्पा एक ती लडकी मधलं हे गाणं आहे, डम डम डिका डिका. पण ह्या सगळ्या गाण्यांवर एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो. ही संकल्पना शिरीषजी कुलकर्णी, तुमचं खूप मनापासून अभिनंदन. छान कार्यक्रम तुम्ही आम्हाला देताय. आणि आशुतोषजी मिसाळ, तुम्ही दोघांनी मिळून तो मागचा जो कार्यक्रम झाला होता 3 तारखेचा, तो सुद्धा मी थोडासा ऐकला आणि पाहिला. नंतर मला माहिती नाही कशामुळे तरी मी डिस्कनेक्ट झाले. परंतु अतिशय सुंदर, म्हणजे ते सगळं एकंदरीत जे काही कंपोज केलेलं आहे ना, ते सुद्धा इतकं सुंदर केलं. म्हणजे टेक्निकल टीम सुद्धा इतकी तुमची स्ट्रॉंग आहे. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. प्रामुख्याने शिरीष कुलकर्णी, आशुतोष मिसाळ, अतुलजी देसाई, राहुलजी लाळे, शर्मिलाताई कुलकर्णी आणि सुनीलजी गोडबोले यांची आता ओळख करून दिली. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आता सांगितलं की सीओईपीच्या 90च्या बॅच मधले तुम्ही आहात. म्हणजे एकीकडे इंजिनिअरिंगचा शिक्षण घेतलेले सगळेजण संगीताच्या क्षेत्रामध्ये एवढे पुढे गेले, हे नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन नवीन आपण शोधून काढताय. मला जाणवलंय ह्याच्यातलं साम्य बरं का, की ही जरी मिनिंगलेस असे शब्द असले किंवा निरर्थक असे शब्द असले किंवा त्या थीमचं नाव पण तुम्ही दिलंय, पण मला ह्याच्यात ना नुसता रिदम जाणवत नाही, तर त्या रिदम बरोबर एक मूड जाणवतो. यमक तर जुळवलं जातच आहे, पण इमोशन्स सुद्धा, पुढचे जे शब्द येणार आहेत ना त्याचे इमोशन्स सुद्धा डिलिव्हर होत आहेत या शब्दांमधून, असं मला वाटतं. त्यामुळे हे जरी शब्द एका अर्थाने निरर्थक असले तरी सुद्धा ते काहीतरी अर्थ, काहीतरी जाणीवा, काहीतरी भावना या आपल्याला आपल्यापर्यंत आणून पोहोचवतायत का काय, असं नक्कीच भास होतो. त्यामुळे आम्ही नक्की उत्सुक आहोत की तुम्ही कशा प्रकारे हा कार्यक्रम आता सादर करताय. आणि तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा विनंती करते, आता विश्राम कुलकर्णींनी केली आणि श्रीकांत जोशींनी पण केली, तुम्ही सगळेजण युवाचे मेंबर व्हा. काय होतंय की आता पेंडेमिकच्या काळामध्ये आधीचे मेंबर सुद्धा इकडे तिकडे थोडे विखुरलेत का, असंही वाटतंय. कार्यक्रम होऊ शकत नाहीयेत, पण आपण सगळे एकसंघपणे राहिलं पाहिजे, याच्यासाठी तर आपली संस्था काम करते. आणि एकत्र येऊन करायचंय काय, तर एकत्र येऊन एकमेकांना आधार द्यायचा. नुसतं मेंबर व्हायचं असं नाहीये, तर मेंबर होऊन एकमेकांना मदतीची देवाणघेवाण असेल, एकमेकांच्या मध्ये सहभाग असेल, संवाद असेल, हातभार लावणं असेल, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून युवा आणि शुक्ल यजुर्वेदीय मध्यवर्ती मंडळ हे दोन्ही काम करतात. म्हणजे मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून युवा काम करते आणि युवा एस्पेशली उद्योजकांसाठी काम करतात. तर आपण सगळेजण एकत्र येऊया. आणि एकत्र आपण येत असताना आणखीन विश्रामनी सांगितलं तसं की आणखीन आपल्या संपर्कातले जे ब्राह्मण उद्योजक आहेत त्यांना कसं या व्यासपीठावर आणता येईल. नुसतं आपल्यालाच त्यांनी एकत्र येण्याचा फायदा आहे असं नाही, तर त्यांना सुद्धा त्याचा फायदा कसा देता येईल याचा आपण एकत्रितपणे विचार करूया. श्रीकांत, खूप मनापासून अभिनंदन. त्या दिवशी तुम्ही आणि मंजू वैद्य माझ्याकडे आला होतात आणि हा कार्यक्रम मला तुमच्यामुळे मला पाहायला मिळतोय. तुमचे खूप मनापासून आभार धन्यवाद. आणि उत्तम कार्यक्रमाबद्दल अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. प्रतिभा. यानंतर यानंतरची सूत्र मी आता श्रीष कुलकर्णी यांच्याकडे देते. हॅलो. हा, नमस्कार. धन्यवाद. या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये पहिल्यांदा मी युवा चे अनेक आभार मानेन. श्रीकांत आणि मी बऱ्यापैकी जवळ काम करतो वेगवेगळ्या बिझनेस इनिशिएटिव्ह मध्ये, आणि अपफ्रंट असे सांगू इच्छितो की आता जसं आवाहन केलं मीराताईंनी की आपल्याला युवा या ऑर्गनायझेशनला मदत पाहिजे आहे, तर आय पर्सनली वुड लाईक टू व्हॉलेंटियर की श्रीकांतला जी काही मदत लागेल ती माझ्याकडनं नक्की होईल आणि होतच असते, आणि तो हक्काने तुम्हाला सांग आणि ते आपण करू. विल टेक युवा टू द नेक्स्ट लेवल. थँक्यू. हा, तर थँक्स टू, म्हणजे अनेक धन्यवाद श्रीकांत, विश्रामजी, प्रतिभाजी हा कार्यक्रम करू दिल्याबद्दल. कारण कसं असतं की नवीन कार्यक्रम करणं आणि ते सादर होणे आणि ते तेवढेच सगळ्यांपर्यंत पोहोचणे याच्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो. आम्ही हा साधारण 1.5 वर्षापूर्वी विचार केला, मी आणि आशुतोषने, की असं एक आपण प्लॅटफॉर्म तयार करूया, डिजिटल प्लॅटफॉर्म करूया की जो ज्यांना इच्छा असेल, ज्यांना मनापासून इच्छा असेल की आपण परफॉर्म करावं, आपण शिकावं, त्यांच्यासाठी एकत्र येऊन आपण तो त्यांच्यासाठी बांधावा, ज्या प्रकारे आपल्याला तो पोहोचवता येईल तसा पोहोचवा. तर सुरुवातीला आम्ही झूमवरती
पोहोचवताना साधारण 60-65% गोष्टी पोहोचायच्या. आत्ता जे तुम्ही व्हर्जन बघता ज्याचं मेधाताईंनी कौतुक केलं त्याच्याबद्दल धन्यवाद, कारण की त्या स्वतः म्युझिक चांगलं जाणतात आणि त्यांनी जेव्हा माझ्या मोबाईलवरती पण बघितले काही चलचित्रे तेव्हा लगेच लक्षात येतं, ते गुणगुणत पण होत्या की एखाद्याचा आवड असते ती लगेच लक्षात येते. तसंच त्याच्यात वेळात वेळ काढून त्यांनी मागचा प्रोग्राम पण बराच बघितला आणि आज सुद्धा त्या इथं हजर आहेत. त्याच्याबद्दल त्याचे अनेक अनेक धन्यवाद. त्यांच्यात वेळात वेळ काढून आल्या. आम्ही सगळे ब्लेस्ड आहोत असं वाटतं की एक असे व्यक्ती की म्हणजे गाण्यातलं ज्ञान आहेच पण एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा इतके ग्राउंडेड विचार आहेत. फारच सुंदर वाटतंय. त्यामुळे आता मी थोडंसं सांगेन की याच्या मागे भूमिका ही डेफिनेटली सगळ्यांना आनंद देण्याची अशी आहे सुरुवातीपासूनची. आणि त्याच्यात वेगवेगळे कन्सेप्ट तयार करून म्हणजे आम्ही एक बसवलं त्याच्यामध्ये आम्ही मेलचं गाणं फिमेलनी म्हणायचं अशा प्रकारे एक प्रोग्राम बसवला. आता एक प्रोग्राम झाला तो पियानोवरती सगळी जी गाणी चित्रित झालेली आहेत ती गाणी एकत्र केली. एक गाणं आता एक प्रोग्राम येतोय तो सुधीर फडक्यांची जी जन्मशताब्दी आहे 25 तारखेला तो आता प्लॅन होतोय. किशोर कुमारची जन्मशताब्दी 5 ऑगस्टला आहे त्याच्यासाठी एक प्रोग्राम प्लॅन होतोय. आता कसं आहे की आपण जेवढं द्यावं तेवढे सगळे लोक जे काम करणारे आहेत ते पण आनंदाने मल्टिप्लाय करतायत, ते जॉईन करतायत. आणि एक थोडंसं विजन म्हणून सांगतो की एक लर्निंग रोप सारखी एक अकॅडमी, लर्निंग रोप्स अशा प्रकारचा एक कन्सेप्ट आम्ही तयार करतो की ज्याच्यामध्ये म्युझिशियन्स ज्यांना जे पण चॅलेंज आहेत आता जे म्युझिकमध्ये आहेत, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहेत ते आणि ज्यांना शिकायचं आहे अशा प्रकारे प्लॅटफॉर्म तयार करून तो पुढे घेऊन जाण्याचा आमचा विचार आहे. जसं सगळ्यांची साथ मिळेल तसं आपण ते मल्टिप्लाय करू. नो कॉस्ट नो प्रॉफिट बेसिसवरती तो करण्याचा विचार आहे. आता मी म्हणेन की याच्यात जे गम्य आहे याच्यात सगळ्यात आपल्या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मी आशुतोषला स्टेजवरती बोलवतो आणि त्याला पुढे घेऊन जायला सांगतो. आशुतोष, इट्स ऑल ओव्हर टू यू. वेल, थँक्यू शिरीष. गुड इव्हनिंग सगळ्यांना पुन्हा एकदा. मेधाजी, मला खरं तर ऑनर आहे, आम्ही हा प्रोग्राम तुमच्या युवासाठी सादर करतोय. तर युवाचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जसं शिरीष आता सांगत होता की हटकेचं इनिशिएटिव्ह किंवा हटकेचा उद्देश असा आहे की टू स्प्रेड द हॅपीनेस. आणि टॉकिंग अबाउट टुडेज आवर प्रोग्राम, मिनिंगलेस शब्द असलेली गाणी, याची सुरुवात अशी झाली की गेले 1.5 वर्ष आपण पाहतोय, जवळजवळ 1.5 वर्ष, म्हणजे 17 मार्चला लॉकडाऊन जसा डिक्लेअर झाला तेव्हापासून तर आज तागायत बऱ्याचशा मिनिंगलेस गोष्टी की अर्थहीन गोष्टी ज्याला आपण म्हणता येईल अशा आपल्या आजूबाजूला घडतायत की त्याच्यामध्ये अगदी सांगायचं झालं तर परीक्षा न देताच मुलं पास काय होत आहेत, त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ बंद करून मुलांचा अटेंडन्स लागतोय, त्यानंतर जीव वाचवणाऱ्या कोविड सेंटरलाच आगी लागतायत, ऑक्सिजनच्या सिलेंडरची काय गळती होतीये, त्यानंतर शेकडो मैल लोक पायी काय चालत जात आहेत, करोडो लोक अफेक्ट होत आहेत, लाखो लोक मरतायत. हे सगळं खूप मिनिंगलेस चाललंय. आणि या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये एक पॉझिटिव्ह विचार असा आला की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अशी बरीचशी गाणी आहेत की ज्या गाण्यांमधल्या शब्दांना काही अर्थ नाही, पूर्ण गाण्याला नसेल पण त्यातले काही शब्द असे असतील की त्याच्यामध्ये त्या शब्दांनाच काही अर्थ नाही. म्हणून त्याच्यातनं आम्ही जे काही आतापर्यंत 17-18 ऑर्केस्ट्रा ऑनलाईन केले त्यातनं ह्या ऑर्केस्ट्राचा जन्म झाला की द सॉंग्स विथ मिनिंगलेस वर्ड्स इन द सॉंग. आणि मग अशी आम्ही जवळजवळ एक 100-150 गाण्यांची यादी काढली आणि त्याच्यामधली शॉर्टलिस्ट करून आज साधारणतः एक 12 गाणी आम्ही तुम्हाला प्रेझेंट करतोय. आता ह्या पूर्ण प्रोग्राममध्ये आणखी एक मिनिंगलेस गोष्ट आम्ही अशी करतोय की ज्याच्यामध्ये कुठलाही ऑर्केस्ट्रा तुम्ही जर पाहायला गेलात किंवा ऑनलाईन तुम्ही अटेंड करत असाल किंवा आपल्या बालगंधर्वमध्ये वगैरे सुद्धा ऑर्केस्ट्रा होतात, तर तिथे कुठलं गाणं पुढे वाजणार आहे हे युजली सुरुवातीला गुलदस्त्यात ठेवलं जातं, म्हणजे अगदी शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही की ते गाणं कुठनं वाजणार आहे. तर ह्या मिनिंगलेस ऑर्केस्ट्राची सुरुवातच आम्ही अशी करतोय की ह्या ऑर्केस्ट्रामध्ये कुठली गाणी वाजणार आहे ते आम्ही तुम्हाला आधीच सांगून टाकतोय. ही एक पहिली मिनिंगलेस गोष्ट करतोय. तर सगळ्यात पहिली मिनिंगलेस कविता तुमच्या समोर घेऊन होतोय आमचा मित्र सीओपीचा राहुल लाळे, की जो भारत फोर्स सारख्या एक मोठ्या कंपनीमध्ये टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये आहे. आतापर्यंत UK, जपानमध्ये बऱ्याच ठिकाणी तो कंपनीतर्फे जाऊन तिथे आपला झेंडा रोवून आलाय. त्याशिवाय रोटरी आणि स्वतःच्या वैयक्तिक लेवलवरती तो बरेचसे CSR किंवा ज्याला आपण इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्टिव्हिटीज तो करत असतो. आणि असा कवी मनाचा राहुल तुम्हाला कुठली गाणी सादर करणार आहे ते त्याच्या कवितेतनं सांगतोय. ओव्हर टू यू राहुल.
हाय, आजच्या थीमला अनुसरून एक कविता सादर करतोय. मी आणि माझी बायको. मी आणि माझी बायको आमच्यात चालते कायमच एक डिशाव डिशाव. मी आणि माझी बायको आमच्यात चालते कायमच एक डिशाव डिशाव. तिचं ओ सैया सैया आणि माझं चल छैया 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 छैया. आरशातल्या चंद्राला ती लावते तीट. आरशातल्या चंद्राला ती लावते तीट आणि मला म्हणते बघ रे जरा भाजीतलं मीठ. ताल धरतो मी काम करतानाही आणि म्हणतो तम्मा तम्मा लोगे. हवा सोडते ती माझ्यातली, म्हणते बहुत मार खाओगे. माझं कायमच तू 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 तारा. हजार शब्द बरसताना तिचा पाहायला हवा नजारा. लैला लैला करतो मी तेही कुर्ते न फाडता. मुलगा मोठा झाला म्हणते बजावते आवरा आता. अनेकदा मी बरोबरच असतो. तेव्हा डोळ्यात तिच्या जलसरोवर. डोळ्यात कधी अंगार आणि ती मात्र कायमच बरोबर. मग यम्मा यम्मा करत मी तिच्या पडतो पायी. यम्मा यम्मा करत मी तिच्या पडतो पायी. तिचा आवेग म्हणजे बिजली गिराने मैं हूं आई. चिल चिल चिल्ला के मी माझी बाजू मांडतो. चिल चिल चिल्ला के मी माझी बाजू मांडतो. मुंगळा मुंगळा करत ती मला कायम झटकतेच. गाबूजी गाबूजी गम गम म्हणताना ती मला ऐकते. गाबूजी गाबूजी गम गम म्हणताना ती मला ऐकते. सांभाळा स्वतःला बच्चनजी ती मला बजावते. कुठेतरी लिहिलेलं मी जरा मोठ्याने वाचलं. कुठेतरी लिहिलेलं मी जरा मोठ्याने वाचलं. आदमी के जीवन में दो औरतें होती है. आदमी के जीवन में दो औरतें होती है. कान तिचे तीक्ष्ण आणि म्हणते कशी बच्चू जहाँ पे तेरी ये नजर है मेरी जहाँ मुझे खबर है. मग मीही खेचतो. म्हणतो पण माझ्याकडे आहेत दोन. लग्नाआधी होती एक आता मात्र आहेत दोन. मग तिची जरा बोंबाबोंब. माहेरी द्यायची तयारी. रफीच्या आवाजात मग मी आळवतो तररी अररी अररी अररी. बम बम भोले म्हणत मी माफी मागतो. अगं तू आणि माझी गाडी यांच्याबद्दल तर बोलत होतो. मग लारा लप्पा लाई रखदा गात ती जाते. मी किती पाण्यात आहे ते ती चांगलंच जाणते. आता तुम्हाला काय सांगू. जरी मी असेन झुम झुम झुमरू. जरी मी असेन झुम झुम झुमरू. फिरेन का हो कुठे ऐकून पायातले घुंगरू. कितीही ती तशी कितीही मी असा. तिचाच मी आणि माझीच ती. घेतलाय ना वासा. धन्यवाद. थँक्यू. वेल राहुलच्या कवितेमध्ये साधारणतः तुम्हाला अंदाज आला असेल की पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठली कुठली मिनिंगलेस शब्द असणारी गाणी वाजणार आहेत. त्यातलं पहिलं गाणं घेऊन आम्ही येतोय ते साधारणतः 1950 सालच्या चित्रपटामधलं आहे. खूप जुनं गाणं ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातलं. तर या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की युजली राज कपूर म्हटलं तर आपल्याला मुकेश किंवा मन्नाडे आठवतात कारण त्या दोघांनीच राज कपूरसाठी बऱ्याच चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीत केलेलं आहे. परंतु ह्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गाण्याला राज कपूर यांना आवाज दिलाय तो मोहम्मद रफी यांनी. आणि त्यांच्याबरोबर जी सहगायिका आहे, ते डिवेट आहे. तर सहगायिका त्यांच्याबरोबर जी आहे ती सुरैया, एकेकाळची आखाडीची गायिका आणि ॲक्ट्रेस सुद्धा. तिने बऱ्याचशा चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. तर हे गाणं गायलंय मोहम्मद रफी आणि सुरैया ह्या दोघांनी.
आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल राज कपूर, त्याची टिपिकल टांगेवाल्यासारखी पॅन्ट, त्यानंतर बाया फोल्ड केलेला शर्ट की ज्याच्यावरती युजली टाय घालत नाही आणि तो असा अर्धवट लटकलेला टाय, अशा वेशामध्ये राज कपूर आहे. सुरैया स्वतः तिथे स्क्रीनवरती प्रेझेंट आहे आणि सुरैयाने ते गाणं मोहम्मद रफींबरोबर म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातले मिनिंगलेस शब्द राहुलच्या कवितेमध्ये ऑलरेडी आलेले आहेत, त्यामुळे मी ते काही सांगत नाही. गाणं सुरू करण्यापूर्वी अजून एक वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाचं आम्ही सांगतो. शिरीषने जसं मगाशी सांगितलं तसं आम्ही वेगवेगळे प्रयोग या ऑर्केस्ट्रामध्ये करत गेलो. तर मागच्या ह्या मिनिंगलेस ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही एक नवीन असा प्रयोग केलाय की तुम्हाला गाणारा अर्ध्या स्क्रीनमध्ये दिसेल आणि उरलेल्या अर्ध्या स्क्रीनमध्ये ते गाणं ओरिजिनल चित्रपटामधलं तेही तुम्हाला दिसेल. आणि ही सगळी कलाकारी किंवा हे सगळे टेक्निकल बाजू शिरीषने सांभाळून हे सगळे 2 व्हिडिओज एकत्र केलेले आहेत. तर आपण पहिलं गाणं ऐकूया. तर मी ह्या ऑपॉर्च्युनिटी घेऊन आशुतोषचे इंट्रोडक्शन करून देईन की ती सगळ्यात महत्वाची आहे की हे सगळं कार्यक्रम बांधण्यामागचा महत्वाचा दुवा, महत्वाचा धागा, हे सगळे मोती एकत्र आणण्याचा तो आहे. आशुतोष हा सिव्हिल इंजिनियर आहे. आमच्याबरोबर 1990 साली CVP मधनं सिव्हिल इंजिनियर झाला. नंतर ही इज अ MBA and PhD in HR and he has worked in industry for 5.5 years and he has been a HR trainer for 22 years in addition to academics, and now he's a director of MBA Institute at D.Y. Patil Institute of Management Studies. एकदम हंबल, नाजूक आवाज असणारा, छान सुंदर गायन करणारा आणि तबल्यामध्ये संगीत विशारद असलेला. जर तुम्ही प्रोफेशनली बघितलं तर सर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल फ्रॉम USA, he has traveled to more than 15 countries for presentation of papers, and he has written a book on management in Bhagavad Gita. त्याच्या जवळजवळ 100 सेशन्स त्यांनी त्याच्यावरती घेतलेले आहेत आणि इट्स वंडरफुल टू हॅव सच अ prominent personality with us आणि a great friend and a very creative person. So आशुतोष, वंडरफुल. तुझा आता दणकेबार कार्यक्रम, तुझं गाणं होऊन जाऊ देत. ग्रेट. तारारी अररी अररी, तारारी अररी अररी, ये सावन ऋतुम और हम ताराराराम ताराराराम तारम पम तारम पम. तारारी अररी अररी, तारारी अररी अररी, दिल नाचे रे छम 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 ताराराराम ताराराराम तारम पम तारम पम. आंखों में तुम लेके प्यार आ गए, गुलशन में बनकर बाहर आ गए. देखो वो कलियों को आई हंसी, बादल की छाया में नाचे खुशी. तू है तो फिर क्या है गम, ताराराराम ताराराराम तारम पम तारम पम. कहता है दिल मेरा चलिए वहाँ, हर दिन हो सावन ही सावन जहाँ. हम तुम हो रिमझिम का एक साज हो, बस तेरी और मेरी आवाज हो. गाए मिल मिल के हरदम ताराराराम ताराराराम तारम पम तारम पम. तारारी अररी अररी.
ह्या ऑर्केस्ट्रांमध्ये आम्ही आणखी एक गोष्ट करण्याचे प्रयत्न केले. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल, तर मूळ ब्लॅक अँड व्हाईट गाण्यामध्ये जसं परिधान, वेश त्या ॲक्टर्स, ॲक्ट्रेसनी केले, तसंच आमचा प्रेझेंटरनी सुद्धा केलेले आहेत. म्हणजे त्या गाण्यामध्ये जसं राज कपूरनी मेकअप केला होता, जशा टाईपचा टाय घातला होता, तसाच शर्ट आणि तसाच टाय मी पण घालण्याचा प्रयत्न केलाय. तर आमचं दुसरं गाणं घेऊन येतोय स्वतः शिरीष कुलकर्णी. शिरीष कुलकर्णी बरोबर त्याच्याबद्दल सांगायचं जर झालं तर मेकॅनिकल इंजिनियर आमच्याबरोबरच 1990 मध्ये पास आउट झाले. COEPचे आम्ही सगळे मित्र आहोत. त्यानंतर त्यांनी IIM बँगलोर मधून सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि साधारणतः गेले 25 वर्ष बऱ्याचशा MNCs मध्ये, त्यामध्ये TCS सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठ्या पदांवरती काम केल्यानंतर स्त्रोत कन्सल्टेक नावाची स्वतःची एक एंटरप्रेन्युरियल सर्जनशील अशी कंपनी स्थापन केली आहे, की ज्याच्यामधनं स्प्रेडिंग हॅपीनेस अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज शिरीष करत असतो. आणि मिनिंगलेस ऑर्केस्ट्रा आजचा जो आहे त्याच्यामधलं जे टेक्निकल बाबी मी आता जे गोष्ट सांगितली, की एक अर्ध्या स्क्रीनमध्ये व्हिडिओ दिसणं आणि अर्ध्या स्क्रीनमध्ये ओरिजिनल गायक दिसणं, ही आयडियाची कल्पना त्याचीच आणि हे सगळं करण्याचं कर्तब आणि कसब सुद्धा त्याचंच आहे. तो गेले जवळजवळ 5 ते 6 वर्षांपासून माउथ ऑर्गनवरती गाणी वाजवतोय आणि त्यातलंच एक गाणं आम्ही पुढे तुमच्यासाठी प्रेझेंट करतोय. हे गाणं सुद्धा पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातलंच आहे, परंतु अतिशय फेमस. या गाण्याची थोडीशी कथा अशी सांगता येतील. या गाण्याचे संगीतकार आहेत C. रामचंद्र आणि त्यांचा स्टुडिओ ज्या ठिकाणी होता त्याच्या स्टुडिओच्या बाहेर काही लहान मुलं खेळत होती आणि ती मुलं खेळता खेळता इनी मिनी, मिनी माऊ वगैरे असे काही काही शब्द म्हणत होती. त्याच्यावरनं C. रामचंद्रांना या गाण्याची पहिली ओळ सुचली, इना मिना डिका. तर त्यात त्यांचा जो म्युझिक अरेंजर होता, म्युझिक अरेंज करण्यासाठी जो त्यांना मदत करायचा, त्याचं नाव होतं जॉन गोम्स. तो गोव्याचा होता. त्यांनी त्याच्यामध्ये माका नका असे गोवन शब्द ऍड केले, ज्याचा अर्थ मला नको. आणि याच्यातनं मिनिंगलेस शब्द असलेला इनामिना डिका, डे डाय नामानिका, माका नका, पिका पिका डोला डिका, रमपम पोष, ह्या कुठल्याही शब्दाला अर्थ नाही. अख्खाच्या अख्खा मुखडा मिनिंगलेस असलेलं कदाचित हे एकमेव गाणं असावं. हे गाणं शिरीष सादर करतोय हार्मोनिकावरती. ओव्हर टू यू शिरीष.
शिरीषचे या गाण्यानंतर या गाण्यामध्ये तुम्हाला जो ऍक्टर दिसलाय त्याच ऍक्टरवरचं चित्रित केलेलं पुढचं गाणं मी सादर करतोय. त्याच्याबरोबर त्याचे 2 सख्खे भाऊ सुद्धा त्या गाण्यामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील. जो ऍक्टर तुम्हाला आता दिसला तो म्हणजे किशोर कुमार. त्यांचे सख्खे भाऊ फिल्म इंडस्ट्रीतले ते म्हणजे अमित कुमार आणि अशोक कुमार या तिघांवरती पिक्चराइज केलेलं हे गाणं सादर करतोय समीर आगाशे म्हणून आमचा सीओपीचा मित्र आहे. आज आपल्या मीटिंगमध्ये तो जॉईन झालेला नाहीये. परंतु सीओपी मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याने पुढे HR मध्ये मास्टर्स केलंय आणि आता तो PhD सुद्धा मॅनेजमेंटमध्ये करतोय आणि बऱ्याचशा IT आणि ट्रेनिंग कन्सल्टन्सीमध्ये तो गेली जवळजवळ 30 वर्षापासून आहे. तर समीर आणि त्याचा मुलगा या दोघांनी मिळून हे गाणं सादर केलंय. या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे गाणं चित्रित झालंय त्यावेळच्या म्हणजे साधारणतः 1960 सालच्या मुंबईच्या रस्त्यावरती आणि हे तिघ जण अवली आहे अशोक कुमार, अनूप कुमार आणि किशोर कुमार एका विंटेज कार मध्ये बसलेले आहेत आणि ते कार ते अख्ख्या मुंबईमध्ये फिरत आहेत. जी लोक मुंबईचे आहेत त्यांना कदाचित ते एरियाज तुम्हाला लक्षात येतील. फ्लोरा फाउंटेन त्याच्यामध्ये दिसतंय. त्यानंतर चर्चगेट स्टेशन डावीकडे अगदी क्लिअरली दिसतंय. ते फ्लोरा फाउंटेनच्या तिथे त्यांची जी गाडी आहे ती अशी स्वतःभोवती फेऱ्या मारते की ज्याच्यामध्ये ड्रायव्हर कुणी नाही. म्हणजे ड्रायव्हरलेस कार जो हा गुगलचा कॉन्सेप्ट आत्ताचा आहे तो ह्या चित्रपटांमध्ये या गाण्यामध्ये 70 वर्षापूर्वी दाखवलेला आहे. ह्या गाडीमधनं ते तिघ जण बाहेर उड्या टाकतात. ती गाडी आपोआप फिरते आणि त्याच्यामध्ये पुन्हा उड्या टाकून ते बसतात आणि पूर्ण मुंबईतल्या लोकांना बाजू बाजू हो जाओ, समझो इशारे वगैरे असे काही काही शब्द सांगून मध्ये मध्ये असे अनेक चित्रविचित्र शब्द या गाण्यामध्ये तुम्हाला ऐकू येतील आणि ते प्रेझेंट करतोय समीर. Over to you, समीर. बाबू समझो इशारे और पुकारे पम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे पम 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 बाबू समझो इशारे और पुकारे पम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे पम 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 रिबा पारे पारे बापा पारी बापा रे पारे बापा पारी बापा रे पारे बापा पारी बापा रे पारे बाप 100 बातों की एक बात यही है अरे क्या बुरा तो क्या भला कामयाबी में जिंदगी है 100 बातों की एक बात यही है अरे क्या बुरा तो क्या भला कामयाबी में जिंदगी है टूटी फूटी सही चल जाए ठीक है सच्ची झूठी सही चल जाए ठीक है टूटी फूटी सही चल जाए ठीक है सच्ची झूठी सही चल जाए ठीक गाड़ी तिरछी चला चला के झूम गाड़ी तिरछी चला चला के झूम है गाड़ी चला चला के झूम तिरछी चला चला के झूम बाजू बाबू समझो इशारे और पुकारे पम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे पम 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 समझा जमाना आदमी जो चलता रहे तो मिल जाए हर खजाना इतनी सी बात ना समझा जमाना अरे आदमी जो चलता रहे तो मिल जाए हर खजाना शौहरत है चीज क्या चलने का नाम है इज्जत है चीज क्या चलने का नाम है शौहरत है चीज क्या चलने का नाम है इज्जत है चीज क्या चलने का नाम है जो समझाए उसी की मची धूम हाँ जो समझाए उसी की मची धूम जो समझाए उसी की मची धूम जो समझाए उसी की मची धूम बाजू बाबू समझो इशारे और पुकारे पम मीटिंग को झूम के क्यों गाने कहते हैं प्यारे पम 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 हे गाणं ओरिजिनली चित्रपटामध्ये गायलं होतं किशोर कुमार आणि मन्नाडे यांनी
आणि दोघं गायक असल्यामुळे आणि समीर आमचा एकटाच असल्यामुळे त्यांनी त्याच्या मुलाला आलोकला घेऊन हे गाणं आपल्या समोर सादर केलंय. पुढचं गाणं घेऊन येते आमचा मित्र सुनील गोडबोले, की जो आता मीटिंग मध्ये आहे. सुनील गोडबोलेची ओळख सुरुवातीला काही वेळामध्ये आम्ही करून दिली होती, परंतु आता प्रोग्राम मध्ये करून देण्याची पुन्हा एकदा गरज आहे. सुनील गोडबोले आमचे जुने मित्र, 35 वर्षापासूनचे, 86 सालची आमची ऍडमिशन सीओईपीची, तेव्हापासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आणि सुनीलनी त्यावेळेला म्हणजे साधारणतः 30-32 वर्षापूर्वी सीओईपीच्या स्टेजवरती कुहू कुहू बोले कोयलिया हे अतिशय अवघड गाणं शिट्टीवरती सादर केलं होतं. आणि त्याचं ते स्किल, त्याची ती हॉबी त्यांनी पुढे कंटिन्यू करून ती प्रोफेशनल लेवलला नेलेली आहे. आणि आतापर्यंत त्यांनी असंख्य, म्हणजे मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, 150च्या वर प्रोग्राम त्यांनी शिट्टीचे केले, की जे 1 तासापासून 3 तासापर्यंत आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या म्युझिक डायरेक्टर्स, त्यानंतर वेगवेगळ्या गायकांवरती स्पेशल प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत, की ते 1 तासापासून 3 तासाच्या रेंजमध्ये, एवढी त्याची व्हास्ट रेंज आहे. बेसिकली तो इंजिनियर असल्यामुळे पुन्हा त्यांनी IIT पवईमधनं पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि गेली 28 वर्ष बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये अगदी अपेक्स लेवलवरती काम केल्यानंतर त्यांनी आता त्या एरियामधली कन्सल्टन्सी सुरू केली आहे. आतापर्यंत जवळजवळ 15,000 ते 20,000 प्रेक्षकांपर्यंत सुनील पोहोचलेला आहे. त्याचा स्वतःचा युट्यूबचा चॅनल देखील आहे. आणि एका प्रोग्राममध्ये असे बरेचसे प्रोग्राम्स होते की ज्यामध्ये ऍट अ टाइम 1000 प्रेक्षक, 1100 पेक्षा जास्त प्रेक्षक त्याच्या प्रोग्रामला आलेले आहेत. आणि ऑनलाईन ऑर्केस्ट्राद्वारे तो जवळजवळ जगभरामध्ये पोहोचलं म्हणायला डेफिनेटली हरकत नाही. तर त्याचं पुढचं गाणं आहे, ते गाणं सुद्धा पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट एरामधलं आहे. आणि त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः किशोर कुमार, म्हणजे ऑल इन वन जसं म्हणतो, की त्या गाण्यामध्ये किशोर कुमारनेच ते गाणं लिहिलंय, त्यांनीच ते संगीतबद्ध केलंय. त्या चित्रपटाचा मेन हिरो पण तोच आहे. तो चित्रपट काढलाय पण त्याने, म्हणजे ऑल इन वन किशोर कुमार असं त्याचं ते गाणं आहे. टायटल सॉन्ग आहे. म्हणजे त्या चित्रपटाच्या गाण्यामध्ये किशोर कुमार कुठेही दिसत नाही, परंतु ह्या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल, की जसं मिनिंगलेस शब्द या गाण्यामध्ये आहेतच, परंतु त्याच्याबरोबर यॉडलिंग, की जो किशोर कुमारनी स्वतः इन्व्हेंट केलेला प्रकार आहे, स्वतः शोधलेला प्रकार आहे, जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच सुरू केलंय. असं यॉडलिंग सुद्धा ह्या गाण्यामध्ये तुम्हाला ऐकायला येईल. ओव्हर टू यू सुनील. थँक्यू फॉर जॉईनिंग अस.
क्या बात आहे. आपल्या Excellent. सगळ्यांना शिट्टी वाजवता येते. परंतु सुनील सारखी शिट्टी किंवा शिट्टीमधनं गाणं म्हणणं हे कदाचित जगामध्ये खूप कमी जणांना जमत असेल. तुम्ही जर ऐकलं व्यवस्थित अगदी कान देऊन ऐकलं तुमच्या लक्षात आलं असेल की ते यॉडलिंगचे जे शब्द आहेत म्हणजे इडली इडली ओळू वगैरे असे सगळे विचित्र चित्र शब्द त्याच्या शिट्टीमधनं ऐकू येत होते. हे आमच्या सुनीलचं वैशिष्ट्य. असंच मिनिंगलेस शब्द असलेला गाण्याचा आणखी एक प्रकार आहे की ज्यांना शास्त्रीय संगीताची थोडीफार जाण असेल त्यांना माहित असेल. त्याला तराणा असं म्हणतात. तर तराणाची बेसिक डेफिनेशन ज्याला व्याख्या आपण म्हणतो तीच अशी की ज्याच्यामध्ये कुठल्याही शब्दांना अर्थ नसतो. तर अख्खाच्या अख्खा तराणा अर्थ नसलेला की जो फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांना क्लासिकल संगीत कळत नाही त्यांना सुद्धा माहित आहे असा तो तराणा म्हणजे लागा चुनीर में दाग या गाण्यामधला तराणा. तर ते गाणं तसं मोठं आहे आणि गाण्याला खरं तर खूप अतिशय डीप अर्थ आहे. पण आम्ही जे गाणं सादर करणार तो आणि जो ऑर्केस्ट्राचा टाईप आहे, ऑर्केस्ट्रा जे नाव आहे ते मिनिंगलेस शब्दांचा ऑर्केस्ट्रा. म्हणून आम्ही तुम्हाला गाणं ऐकवणार नाही आहोत. परंतु त्या गाण्यामध्ये जे मिनिंगलेस शब्द आहेत ते अख्ख्याच्या अख्खा तराणा आम्ही तुम्हाला ऐकवतोय. ओव्हर टू यू शिरीष फॉर दिस तराणा सांग बाई. दिन तनन दर्द तानु तान दरे नादिन तनन दर्द तानु तदरे नादिन तनन दर्द तानु तदरे नादिन नदरे दरे ताना दरे ताना तुंदर दादा रे तारे दानी दिन तनन दर्द 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 तानी 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 दिन तनन दर्द तानु तान दरे नादिन तनन दर्द तानु तदरे ना सप्त सुरन तीन ग्राम बंसी बाजे बेसा नि सानी निद निद दा पपा मामा गा मद कमा मगरे सा दादा गिरता धारन धरन तन पांज परत नाही परन झांझर चन के चन नन 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 नादर दुम तनो नन तन तन नादिम तन नदर तानु तन तेरे नादिम तन नदर तान नुम तदरे नादिम तन नदर तान. Nadir tum dir 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 dim tanana dim tanana dir tum tanana dir tum tanana dir tum tanana dir tum tanana nadir dir tum dir dir nadir dir dir tum dir tum dir tum dir tum de tum de tum de tum de tum de dhadir dhum takan dha dhadir dhum takan dha dhadir dhum takan dha dim tanana dir tanum tanana dir nadim tanana dir tanum tanana dir nadim tanana dir tanum tanana dir nadim tanana dir tan tum de dir nadim tanana dir tan आतापर्यंत जी गाणी आपण ऐकलीत ती गाणी होती सगळी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली. आता थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण कलर्ड जमान्याकडे येऊया. आणि पहिलं गाणं आम्ही कलर्ड जमान्यातलं सादर करतोय तेही पुन्हा शिट्टीवरती आहे पण ते सुनील सादर करत नाही. आमचा दुसरा एक मित्र शिट्टीवरती गाणी म्हणतो. त्याने पुण्यामध्ये विस्लर्स क्लब पॅट विस्लर्स क्लब नावाने एक विस्लर्स क्लब सुद्धा त्याने स्वतःचा तयार केला आणि त्याला बरीचशी विस्लर्स पुण्यातली मंडळी जॉईन केली आणि ते सुद्धा बरेचसे असे प्रोग्राम्स करत असतात. तो पराग सुद्धा आमच्या बरोबरच मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सँडविच मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याने केलंय. 28 वर्षापेक्षा अधिक वर्ष तो USMNC मध्ये काम करतोय आणि स्प्रेडिंग हॅपीनेस हे तत्व घेऊन तो आपले वेगवेगळे प्रोग्राम्स करत असतो. तर त्याचं पहिलं गाणं की जे आमच्या आजच्या कार्यक्रमातलं पहिलं कलर्ड गाणं आहे आणि ते गाणं ओरिजिनली मोहम्मद रफी आणि RD बर्मन यांनी गायलेलं आहे आणि जे पिक्चराइज केलंय सध्याचा सुपरस्टार सुपर ड्युपर स्टार ज्याला म्हणतात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर ह्या दोघांनी मिळून बऱ्याचशा हिट चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. त्यातली थोडीशी काही नावं सांगायची असेल तर रोटी कपडा और मकान, कभी कभी, ईमान धरम, नमक हलाल, सुहाग, एहसास, त्रिशूल, सिलसिला, काला पत्थर, 2 और 2 5 अशा अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ आणि शशी कपूर यांनी एकत्र काम केले आहेत. तर ह्या गाण्याचं आणि ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की हा चित्रपट गाजला ह्या पिक्चर मधल्या खलनायकामुळे. तो खलनायक तुम्हाला स्क्रीनवरती त्या गाण्यामध्ये दिसेल आणि हे गाणं गाजलं ते RD बर्मनच्या एका स्पेसिफिक वेगळ्या टाईपच्या आवाजामुळे. ऐकूया तर ते गाणं परागच्या शिट्टीमधून.
या गाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, जसं मी मगाशी सांगितलं, की ओरिजिनल गाण्यामध्ये जशी ड्रेपरी किंवा जसे ड्रेसेस त्या ॲक्टर ॲक्ट्रेसनी घातले, तसं आम्ही घालण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाहिलं असेल परागनी त्याच टाइपचा व्हाईट कलरचा एक वेगळा नेक कट असलेला शर्ट घातलाय आणि त्याच्यावरती एक वेस्टकोट आहे आणि कमरेला आणि हाताला बांधलेल्या ओढण्या आहेत, की ज्या ओरिजिनल गाण्यामध्ये सुद्धा तशाच होत्या आणि परागच्या त्या शोमनशिपमुळे तुम्हाला 3-3 ॲक्टर्स ॲट अ टाईम नाचतायत असं दिसलं असेल. तर आपण लगेच पुढच्या गाण्याकडे जाऊया. हे सुद्धा गाणं पुन्हा अमिताभ बच्चन यांच्यावरती चित्रित केलंय, की जे आपल्यासमोर सादर करतायत अतुल शेठ देसाई. आम्ही त्यांना शेठ म्हणतो. आता काही वेळापूर्वी ते आपल्या मीटिंगमध्ये जॉइन झाले होते. तर त्यांनी सुद्धा आमच्या बाकीच्या मित्रांबरोबर सुद्धा अतुलनी BE मेकॅनिकल आमच्या इन्स्टिट्यूटमधनं केलंय, CYP मधून. त्यानंतर सिम्बायोसिस मधून MMS केलंय आणि गेली 30 वर्ष हायड्रॉलिक्स आणि पंपिंग सेक्टरमधला स्वतःचा घरचा व्यवसाय त्यांनी अतिशय खूप मोठ्या वेगळ्या लेव्हलपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. याच्याशिवाय मेडिकल हेल्थ चेकअप, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस याचं काम करणारा एक CSRचा ट्रस्ट तो स्वतः चालवतोय आणि 2008 पासून म्युझिकल शोज अरेंज करणं ह्या वेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा अतुल आहे. अतुलने समीर बरोबर आमच्या सुनीलच्या सुरीलीचे बरेचसे प्रोग्राम्स लाईव्ह त्यांनी होस्ट केलेले आहेत. तर अतुलच्या पुढच्या गाण्याबद्दल सांगता येईल, की जे अमिताभ बच्चनवरती चित्रित केलं आहे. आपण ह्या जमान्यातली बरीचशी लोकं इथे आहेत, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल, की अमिताभ बच्चन आणि अमजद खान या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये विलन आणि हिरो अशी कामं केलेली आहेत. परंतु पडद्याबाहेर म्हणजे पडद्यावरती एकमेकांना अगदी मरेपर्यंत मारायचे, परंतु पडद्याबाहेर मात्र हे अतिशय घट्ट मित्र होते आणि त्यांच्या घट्ट मैत्रीवरती एक पिक्चर निघाला होता याराना. तर तो एक चित्रपट सोडता बाकी सगळ्या चित्रपटांमध्ये यांनी एकमेकांच्या अगेन्स्ट किंवा विलन म्हणून काम केलंय. तर त्यांच्या अशाच एका अपोजिट असलेल्या चित्रपटामधलं गाणं, की ज्याच्यातले चित्रविचित्र शब्द आहेत, धिंग पटापट धिंगडी पोको आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते गाणं ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू डिंग पटापट डिंगडी पपो 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 डिंग पटापट डिंगडी पपो 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 कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ इतने, देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार ध्यान किधर है, कहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं है तेरे बस का, कुकड़ू कुकू क्यों नहीं जानी तू ये समझता काम नहीं है ये तेरे बस का, होश में आ जा ध्यान किधर है, अरे होश में आ जा ध्यान किधर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। मेरी तरफ जो उठा है तन के कट के वही हाथ गिरा बदन से, मेरी तरफ जो उठा है तन के
कटके वही हाथ गिरा बदन से, सामने आए किसका जिगर है, हाँ सामने आए किसका जिगर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है। कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे चाललो आहोत. शेवटची 3 गाणी आहेत. त्याच्यामधलं पुढचं गाणं आम्ही सादर करतोय पुन्हा एकदा सुनील हे गाणं त्या शिट्टीवरती सादर करतोय. या गाण्याचं वैशिष्ट्य असं की राज कपूरची जी 3 मुलं, त्या 3 मुलांपैकी राज कपूरचा एक्झॅक्ट चेहरा घेऊन जन्मलेला मुलगा म्हणजे रणधीर कपूर. त्याच्या वाट्याला कंपॅरेटिव्हली ऋषी कपूर इतकं फारसं यश आलं नाही, परंतु त्याचे बरेचसे जे चित्रपट होते ते सगळे गाजले. तर त्याचं पुढचं गाणं सादर करतोय. त्याच्याबरोबर स्क्रीनवरती आणि चित्रपटामध्ये आहे मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स ऐश्वर्या रायची सासूबाई म्हणजे जया बच्चन आणि रणधीर कपूर यांच्यावरती सादर केलेलं चित्रविचित्र शब्द असलेलं जवानी दिवानी पिक्चर मधलं हे पुढचं गाणं सुनीलच्या शिट्टीमधून. कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्याकडे आम्ही येतोय. आम्ही इंजिनियर मंडळी वेळेची खूप पक्के असतो. 1 तास आम्हाला ऑर्केस्ट्रा करायला सांगितला होता. पुढचं शेवटचं गाणं झाल्यानंतर एक्झॅक्टली 1 तास संपेल. तर शेवटच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत जेवढी गाणी आपण ऐकली आजच्या प्रोग्राममध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त मिनिंगलेस शब्द असलेलं शेवटचं गाणं आहे आणि ते गाणं आहे अगदी रिसेंटली म्हणता येणार नाही, परंतु काही वर्षापूर्वी आलेला मिस्टर परफेक्शनिस्ट जो सध्या त्याच्या डिव्होर्समुळे चर्चेत आहे.
तर त्याच्या चित्रपटामधलं गाणं आहे. त्याचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक चित्रपटात असा वेगळा असतो. प्रत्येकामध्ये त्यांनी काही ना काही वेगळे रंग, वेगळा पेहराव, त्यानंतर स्वतःच्या शरीरामध्ये बरेचसे चेंजेस करून त्यांनी चित्रपट केलेत. त्यातला हा गाजलेला चित्रपट तो म्हणजे तारे जमीन पर. आणि ह्या चित्रपटामध्ये त्यांनी एका आर्ट टीचरची भूमिका केली आहे. आणि मला असं वाटतं, की जर असे आर्ट टीचर सगळ्या आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये जर लाभले, माझ्या मते मेधाजी ह्याच्याशी नक्कीच सहमत होतील. जर असे आर्ट टीचर सगळ्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये लाभले तर नक्कीच भारताचा इंडिया व्हायला वेळ लागणार नाही. तर ओव्हर टू यू शिरीष. शिरीष आमचं हे गाणं सादर करतोय हार्मोनिकावरती. చకరకచీచాచో చకలోరం గండో వండో లకరకటం అక్కో టక్కో ఇడిగిడిగిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికిచకచో గిలిగిలిమల్ సులుసులుమల్ మకరక హుకుబుకురే టుకుబుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడదుం జగడదుం చికిచకచో
तर अशी मिनिंगलेस शब्द असणारी गाणी आम्ही तुम्हाला ऐकवली. जी गाणी इन्स्ट्रुमेंटल होती, म्हणजे शिट्टीमध्ये तुम्हाला यम्मा यम्मा शब्द ऐकवायला असेल, सुनीलच्या शिट्टीमध्ये गिली गिली अख्खा शब्द ऐकवायला असेल, आणि शिरीषच्या हार्मोनिकामध्ये तुम्हाला बम बम बोले शब्द ऐकवाले असतील. सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू मेधाजी आणि युवाचे सर्व पदाधिकारी. ओव्हर टू शिरीष फॉर द फीडबॅक. तो छान झाला. आय थिंक वेळेत संपला हे कसबच होतं एकंदरीत, कारण की आपल्याला गाणी जास्त होती, कविता पण होत्या, शर्मिला जॉईन पण झाली असेल, पण वी कुंट रिअली टेक इट. बट आय थिंक मी असं म्हणेन की सगळे शेवटपर्यंत थांबले आणि ऐकून घेतलं. आपण काही जण ट्रेंड आहोत, काही जण ट्रेंड नाही आहोत, त्याच्यात जी काही चूक भूल झाली असेल, आनंद डेफिनेटली मिळाला असेल तर आपण सगळे टाळ्या वाजूया. आनंद नसेल मिळाला तरी टाळ्या वाजून स्वतःला चीअर अप करूया. आणि काही फीडबॅक असेल तर नक्की. आणि सगळ्या परफॉर्मर्सला मी स्टेजवरती व्हिडिओ ऑन करायला रिक्वेस्ट करेन. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की हे सगळे जे परफॉर्मर्स आहेत ते ह्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचं एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपण स्टेजवरती परफॉर्म करायची जेव्हा इच्छा जरी होते, जेव्हा गाणं बसवायचं असतं, फॉर एक्झाम्पल माझं जे बम बम बोले गाणं आहे त्याच्यामध्ये टोपी घालून, आता हे 1.5 महिन्यापूर्वी बसवलेलं गाणं आहे, जेव्हा पॅन्डेमिक आपल्याकडे कोविडचा भयंकर स्ट्रॉंग इम्पॅक्ट झालेला होता, आपल्याला त्या मनस्थितीतनं बाहेर काढून त्याच्यामध्ये आपल्याला तेवढा परफॉर्मन्स देणे, 10 पट आपण दिल्यानंतर 1 पट तो कुठेतरी पोहोचतो. तर मी सगळ्या परफॉर्मर्सचं खूप कौतुक करेन की ते स्वतःला त्या माइंडसेटमधनं बाहेर काढू शकले आणि एवढे स्ट्रॉंग परफॉर्मन्स देऊ शकले. सो हॅट्स ऑफ टू देम. एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी. सगळे आपल्या बाकीची कामं, जीवनातली सगळे जबाबदाऱ्या सांभाळून ते करतायत, सुंदर काम करतायत. श्रीकांत आणि प्रतिभाजी, तुमच्याकडनं काही फीडबॅक असेल, जी काही इनपुट्स असतील आणि कोणाकडनं बाकीच्या पण श्रोत्यांकडनं असतील तर प्लीज, आम्ही इगर आहोत सगळं ऐकायला. अगदी इनफॅक्ट सगळ्यांची मेहनत दिसते. शिट्टी कुमार तर तुमचे खूप भारी आहेत आणि बाकी सगळेच आर्टिस्ट ज्यांनी हे ऍक्च्युली सादर केलं. आणि प्रोफेशनल नसताना याला खूप महत्व आहे की जेव्हा तुम्ही प्रोफेशनल नाहीये पण तुम्ही समाजासाठी किंवा लोकांना आनंद देण्यासाठी हे करताय, हे खूप महत्वाचं आहे. आणि तो थॉटच खूप हे आहे. आणि परफॉर्मन्स नक्कीच, म्हणजे प्रोफेशनलच्या वरचा परफॉर्मन्स तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे, त्याबद्दल मी युवातर्फे तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतंय असे तुमचे मोठे कार्यक्रम मोठ्या एखाद्या गणेश कलाकेंद्रामध्ये व्हावेत, जेव्हा सगळं पॅन्डेमिक संपेल आणि तेव्हा आम्ही युवाचे सगळे लोक ते बघायला येऊ, अशी एक इच्छा व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की आणि शिरीषचे स्पेशल की शिरीषमुळे आम्हाला तुमच्या सगळ्यांची ओळख झाली. मला राहुल हा माझा खूप लहानपणीचा मित्र मला त्यामुळे परत भेटला. उद्या मी त्याशी सगळी बोलीनच. आणि आमचे सगळे जण म्हणजे अजय असेल, मंजुषा असेल, प्रतिभाताई असतील, आमच्यासाठी युवाचे जे कार्यकर्ते, सो त्यांना पण हा ब्रेक खूप आवश्यक होता. आणि 15 तारखेला आपली मंथली मीट जी आहे ती सकाळी आपण ब्रेकफास्ट मीटिंग केली आहे, कारण संध्याकाळी भेटणं शक्य नाहीये सध्याच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी हा एक चांगला ब्रेक मिळाला आम्हाला. आणि आम्ही आता परत युवाच्या मीटिंग जोरदार चालू करतोय. तर माझी सगळ्यांना परत रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकदा युवाच्या प्लॅटफॉर्मवर या, संस्थेचं काम बघा. आपण जवळजवळ 8.5 लाख रुपये दरवर्षी मुलांना स्कॉलरशिप म्हणून देतो. आपण 70 मुलांची हॉस्टेल चालवतो, ब्राह्मण मुलांचं, ज्याच्यामध्ये आपण 1700 रुपयामध्ये फक्त त्यांना रूम अवेलेबल करून देतो. सो असं बरंच काम करतो. आणि सेल्फ सस्टेनेबल असलेले प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे. म्हणजे आपण 8.5 लाख रुपये जे वाटतो त्याच्यासाठी आपल्याकडे जवळजवळ 90 लाख 1 कोटी एफडी आहेत. त्याच्या व्याजात आपण देतो. म्हणजे यावर्षी पैसे मिळाले नाही म्हणून यावर्षी वाटत नाही, अशी परिस्थिती सुदैवाने आपल्या संस्थेत येत नाही. मेधाताईंचं मार्गदर्शन आहे, विश्राम कुलकर्णी कार्याध्यक्ष आहेत, ते खूप चांगलं काम करतात. मेधाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे युवाचे कार्यकर्ते कष्ट घेतोय. आणि हे नक्कीच 12 वर्ष आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला एखादी गोष्ट करण्यामध्ये मागे किती मेहनत लागते हे आम्हाला कळतंय. त्यामुळे हे तुमची नक्कीच लक्षात आलेली आहे. सो धन्यवाद परत एकदा तुमच्या सगळ्यांचे. मी फक्त कोणाचा आणि फीडबॅक असेल आणि मेधाताईंचा असेल तर नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. कसं वाटलं, संकल्पना कशी वाटली, आणि मेधाताई असतील तर किंवा विश्राम दादांचं पण आपण ऐकू शकतो. आणि कोणाचं असेल, तृप्ती नानाली ऑल्सो द्या. मला एक सांगावंसं वाटेल. मी राजश्री देशपांडे. हा प्लीज. तुमची कन्सेप्ट खूप छान होती, मुळाशी असलेली. ओके. आणि शिरीष प्रोग्राम, सॉरी,
Sorry, I think someone. मिनिंगलेस कन्सेप्ट खूप चांगली होती की ज्याचा कशाशी काही संदर्भ नाही किंवा संबंधही नाही, पण ती छान वाटली ऍक्च्युली, कारण ती मिनिंगलेस आहे म्हणून. मला असं वाटतं की एक उन्हाळ दिवस जसा आपण घालवतो तशापैकी ही मिनिंगलेस कन्सेप्ट खूप चांगली वाटली. थँक्यू. ओव्हर टू तृप्ती. थँक्यू. तृप्ती. सॉरी, माझ्याकडे थोडे बँडविड्थ मुळे मी व्हिडिओ नाही सुरू करू शकत आहे, पण मला प्रोग्राम खरंच खूप आवडला. खूप युनिक आयडिया आहे आणि तुम्ही सगळेजण खरं प्रोफेशनल आहात, पण एवढे वर्सटाईल ऍक्टर कलाकार आहात हे खरंच बघून खूप छान वाटलं आणि इतर लोकांनाही ते जरा मोटिवेट पण वाटेल खरं तर. आपल्या प्रोफेशनल लाईफ मधनं जरा वेळ काढून हे अशा आपल्या ऍक्टिव्हिटीज नक्कीच आपण एन्करेज करू शकतो. Thank you for this wonderful opportunity for us rather.